शुभेच्छा। मागील 3-4 दिवसापासून स्वयंघोषित महाविकास आघाडीचे उमेदवार गाव न केलेल्या कामाच्या संदर्भात भाषण करत फिरतायत। 3-4 दिवसापासून ज्या गावामध्ये ह्यांचे कार्यक्रम झाले आम्हाला सांगितलं की खासदार मागच्या 5 वर्षापासून इतक्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रम करतायत, निधी आणतायत, विकास निधी आणतायत, एकापेक्षा एक मोठी उदाहरणं त्यांनी दिली आहेत। आणि त्यापैकीच एक धाराशिव जिल्ह्याचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे मी खेचून आणलं, आम्ही आणलं, आमच्या काळात आणलं, याच्यासारख्या वल्गना त्यांनी केल्यात। आम्ही भारतीय जनता पार्टी महायुतीच्या वतीनं आणि सत्य हे जनतेसमोर न्यायचंय। या जिल्ह्यातील जनता सुज्ञ आहे, साक्षर आहे, शहाणी आहे, त्याच्यामुळे त्यांना दूधचा दूध आणि पाणी का पाणी कळतं। काल आमच्या काही सहकार्यांनी तुळजापूरच्या प्रसाद योजनेच्या संदर्भातली पत्रकार परिषद घेतली, त्यामध्ये त्यांनी सविस्तर सांगितलं की या प्रसाद योजनेसाठी काय काय कुणी काय केलंय आणि कुणी काही केलं नाही। मी आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या संदर्भात 2011 मध्ये तत्कालीन पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी साहेबांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक बैठक झाली होती। म्हणून शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे डीन होते ते आणि इतर 2 यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असावं यासाठीचा प्रस्ताव सादर करून तो शासनाकडे पाठविण्यासाठी प्रयत्न झाला। त्यावेळेस डॉक्टर पद्मसिंह बाजीरावजी पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली होती। त्यानंतर तुम्हाला आठवत असेल 4 मार्च 2018 रोजी या जिल्ह्यामध्ये भूतो न भविष्यती असं ऐतिहासिक महाआरोग्य शिबिर तथा जलसंपदा मंत्री माननीय नामदार गिरीश महाजन साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं होतं। ते शिबिर आमच्या सगळ्या टीमच्या माध्यमातून आम्ही आयोजित केलं होतं आणि त्या शिबिरामध्ये आदरणीय आमदार, माजी आमदार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असलं पाहिजे आणि ती व्हावं ही मागणी मोठ्या ताकदीनं रेटली आणि त्यावेळेस गिरीश महाजन साहेबांनी त्याच व्यासपीठावर मी तातडीनं पुढील 2 वर्षात हे वैद्यकीय हिवाळी अधिवेशनात ठाकूर साहेबांनी राणादादांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिवचा विषय मांडला आणि तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांच्या प्रमुख उपस्थित गिरीश महाजन साहेबांनीच त्यावेळेस पटलावर शासकीय महाविद्यालय होणार आणि मी धाराशिवला शासकीय महाविद्यालय सुरू करणार या संदर्भात त्यांनी घोषणा केली। त्यानंतर केंद्र सरकारनं देशभरात 75 वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि त्यापैकी 9 शासकीय ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असेल अशा प्रकारचा निर्णय केंद्रातल्या मोदी सरकारने घेतला। मला या निमित्तानं आपल्याशी हितगुज साधत असताना, संवाद साधत असताना सांगायचंय की आपण काम काही करायचं नाही,
एकही काम दाखवायचं नाही आणि दुसऱ्यानं केलेल्या कामाचं श्रेय घ्यायचं, हा सततचा प्रयत्न केला जातो. मला काल एकाने विचारलं की असं कसं काय बोलतात, जास्त लवकर लक्षात ठेवत नाही, विसरून जात असते, त्यामुळं कुणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणलंय का नाही आणलंय हे लोकांना लक्षात येत नाही. तुम्हाला मी सांगू इच्छितो की धाराशिवच्या स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्यासाठी या खासदार महोदयानं एक प्रसिद्धी पत्रक काढलं होतं. 12 जणांचे नाशिकचे कुलगुरू माळी यांच्या डॉक्टर माळी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन झाली आहे आणि त्या समितीमध्ये सुज्ञ विचारवंत आपल्या भागातील जे तज्ञ आहेत, ज्यांचं समाजामध्ये नाव आहे, समाजामध्ये ज्यांचा आदरानं किंवा डॉक्टर अनार्थ साळुंके मॅडम असतील, यांच्या नावाची एक समिती स्थापन झाली असं घोषित करून ही समिती 3 महिन्याच्या आत स्वतंत्र विद्यापीठाच्या संदर्भात घोषणा करणार असं प्रसिद्धी पत्रक काढून खासदार विद्यापीठाकडे केली आणि स्वतः माळी साहेबांना चौकशी केली, फोन केला, तर त्यांना सुद्धा माहित नाही की अशी काही समिती झाली. म्हणजे काही करायचं नाही, काहीतरी चर्चा करायची, काहीतरी खोटं बोल पण रेटून बोल असं सांगून लोकात संभ्रम गैरसमज निर्माण करायचा हा यांचा खोतांड धंदा आहे. हा उघड करण्यासाठी ही आजची पत्रकार परिषद आहे. मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की या खासदार महोदयांनी सांगितलं की हे वैद्यकीय पाठपुरामुळं ठाकरे साहेबाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये असताना एक GR काढण्यात आला आणि त्या GRच्या माध्यमातून डिसेंबर 2021 मध्ये एक प्रस्ताव वैद्यकीय महाविद्यालयाचा NMC नॅशनल मेडिकल काउन्सिल दिल्लीकडे सादर करण्यात आला आणि त्या संदर्भातही सगळी कागदपत्र मी आपल्याकडे देणार आहे आता त्या माझ्या पत्रकार परिषदेनंतर. आणि हा जो प्रस्ताव होता NMC कडे दाखल केलेला, हा म्हणजे काहीतरी सादर करायचं, कसल्याही अटी पूर्तता त्यांच्या शासनानं अपरिपूर्ण प्रस्ताव सादर केला आणि त्यामुळं NMCनं तो 25/8/2022 ला डिसअप्रूव्ह केला. NMCनं लिहिलं की हा प्रस्ताव अपरिपूर्ण आहे, ज्या